तर आज आपण बनवणार आहोत थंडीतली मिक्स भाजी. तर त्याच्यासाठी मी सगळ्या छान ताज्या भाज्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये फ्लावर आहे, बटाटा, वाटाणा आहे, हरभऱ्याचे दाणे आहेत आणि मिक्स शेंगा आहेत. आणि मी एका कढईमध्ये फोडणी केली आहे. त्याच्यामध्ये तेल घातलं आहे, हळद, हिंग, मोहरी, जिरे आणि सगळं घातल्यानंतर आपल्या ज्या भाज्या आहेत सगळ्या त्या घातल्या आहेत. वांगी, फ्लावर, बटाटा, गाजर, दाणे आहेत त्याच्यामध्ये पावट्याचे, मटार आहेत आणि सगळ्या मिक्स ज्या शेंगा मी घेतल्या होत्या त्या सगळ्या घातल्या आहेत. त्या घालून झाल्या की छान भाजी जरा हलवायची आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तिखट घालायचं, धणाजिरा पावडर घालायची, गोडा मसाला घालायचा आणि माझ्याकडे गुळाची पावडर आहे म्हणून मी गुळाची पावडर घातली. तुमच्याकडे जर का गूळ असेल तर तुम्ही गुळही साधा घालू शकता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा छान भाजी छान हलवायची आहे आणि मग त्याच्यावर झाकण घालून थोड्या वेळ वाफत ठेवून द्यायची. त्याच्यानंतर मी एका साईडला माझ्या आजीची एक सिक्रेट रेसिपी आहे ती दाखवते. त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ घेतलं आहे, ओवा, हळद, हिंग आणि ते छान मिक्स करून त्याला छान त्याचं पीठ भिजवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या गाठ्या तयार केल्या आहेत. गाठ्या केल्यानंतर त्या मी गरम पाणी ठेवलं आहे, गॅसवरती चाळणी ठेवली आहे, त्याच्यात त्या छान गाठ्या करून त्याच्यामध्ये वाफत ठेवायच्या आहेत आणि छान त्या वाफल्या, एक 10 मिनटात त्या वाफतात. त्याच्यानंतर मग ही भाजी आपली साईडला छान वाफली आहे. मग त्याच्यात थोडेसे मी तीळ घातले आहेत, थोडंसं गरम